नमस्कार, मी विशाल रमेश तराट, झाडीपट्टीतील एक कलावंत। आज आपणाला खास भेटण्यासाठी आले आहेत आपल्या झाडीपट्टीचे प्रसिद्ध कलावंत, तसेच नुकताच ज्यांना भारताचा गौरवास्पद असा एक पुरस्कार प्राप्त झाला, तो म्हणजे पद्मश्री परशुराम खुणे सर। आपण त्यांचं स्वागत करूया आपल्या चॅनलवर। सर, झाडीपट्टीचा तुमचा प्रवास हा खूप मोठा आहे, त्याच्यापासून आमच्यासारख्या कलावंतांना खूप काही शिकण्यासारखं आहे। तर आधीचा प्रवास आणि आता कलियुगात होत असलेला तरुण कलावंताचा प्रवास, याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा। नाही, झाडीपट्टीच्या आपल्या या रंगभूमीला विदर्भीय याला जवळपास 150 वर्षाची परंपरा आहे। आणि या परंपरेनुसार एक केवळ व्यवसाय म्हणून नव्हता, मी ज्या कामं करायला लागलो त्यावेळेला हा एक हौशी रंगभूमीचा भाग होता, म्हणजे आतापर्यंतच्या याच्यामध्ये। आणि त्यावेळेला स्त्रीपात्रसुद्धा पुरुष करायचे, पण गाव तिथं नाटक। त्यावेळेला अशी काही दळणवळणाची साधनं नव्हती, नेपथ्य नव्हतं, इलेक्ट्रिकची सोय नव्हती, तरी त्या काळात एक मेट्रो गॅसनी म्हणा का जे साधन मिळेल जनरेटरपासून अशा रूपात ते नाटकं सादर व्हायचे आणि तालमी करून करायचे। तर ती परंपरा त्यावेळेला नाटकं होती, ती धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक, आणि त्यातून उत्कृष्ट अशी नाटकं व्हायची। मग आता समाज परिवर्तनशील आहे, किंवा आता त्या दशकामध्ये जेव्हा मी नाटकात काम करायला लागलो त्या काळात मग थोड्या लावणी प्रधान नाटकं आल्या, म्हणजे ऐतिहासिक त्या होत्याच। मग त्याला जेव्हा दादा कोंडके जमाना आला तेव्हा त्याला एक विनोदाची टच आली, आणि कालांतरानं झाडीपट्टीचाच लेखक तयार झाला। त्याच्यात समस्या होत्या, आणि झाडीपट्टीच्या या एक वैशिष्ट्य असं आहे बाबू की झाडीपट्टीमध्ये जो टीव्हीचं माध्यम आलं, मीडिया आला, मनोरंजन साधनं आली, पण झाडीपट्टीच्या रसिकतेमध्ये कुठेही कमतरता भासली नाही। हा एक तर खरं म्हणजे त्या रसिकेला सलाम आहे की अजूनही नाटकं, आज जेव्हा 1-2 कंपन्या होत्या, आज जवळपास 100 कंपन्या विदर्भामध्ये आहेत, आणि आवर्जून त्यांची नाटकं होतात, गर्दी होते। तर हा जो भाग पाहिजे, फक्त त्यांना जे हवं आहे तो देणारा पाहिजे। तर मी जे म्हटल्याप्रमाणे आता झाडीपट्टी रंगभूमी या 15-20 वर्षामध्ये 100% व्यावसायिक झाली आहे। त्यामुळे हौशी रंगभूमी कुठेतरी लोप पावत चालली आहे, आणि येणारी जी पिढी आता नवीन हे सुद्धा परिवर्तनशील आहे, त्यांच्या त्यापेक्षा वेगळ्या आहेत। डिजिटल सगळं हे असल्यामुळे जरी असलं तरी शहरी रंगभूमीच्या मानानं आजही झाडीपट्टीची रंगभूमी ही पाय रोवून आहे, तिला मरण नाही, आणि तिच्याकडे बऱ्याच कलावंताची ओढ आहे। आणि माझ्या पुरस्कारामुळे झाडीपट्टी रंगभूमी नेमकी काय आहे याची चाहूल, याची जिज्ञासा बाकी म्हणजे शहरी विभागाकडे गेलेली आहे, त्यामुळे झाडीपट्टीचं महत्व वाढलं आहे। आणखीन तुमच्याकडून असं ऐकून घ्यायला आवडेल, तुम्ही एकदा म्हणता मला असं म्हटलं होतं की शहरी विभागात स्पर्धात्मक जग हे खूप वाढल्यामुळे स्पर्धात्मक दृष्ट्याच कलेला बघितल्या जातं, म्हणजे स्पर्धेपुरती कला मर्यादित राहिलेली आहे। पण झाडीपट्टीमध्ये ती स्पर्धा नसल्यामुळे किंवा वेगळ्या प्रकारची स्पर्धा असल्यामुळे अजूनही इथला प्रेक्षक ती कला जिवंत ठेवतोय। तर इथल्या प्रेक्षकांचं आणि कलावंतांचं काय असं अतूट नातं आहे? नाही, ते त्याच्याबद्दल झाडीपट्टी मी म्हटल्याप्रमाणे अतूट नाते याच्या करता की झाडीपट्टी माझी आहे, हा मीपणा एक त्याच्यामध्ये एक अभिमानास्पद असं, जसं नवरगाव म्हणजे मामाचं गाव, त्या नवरगावचं आमचं नाटकाचं माहेरघर आहे। आता त्याच्यामुळे जो वारसा आहे पूर्वीपासून चालत आलेला, काय संस्कृती म्हणजे वारसा कोणता, त्या निमित्तानं त्या गावात एक जेव्हा कष्टकरी आहे, शेतकरी वर्ग, कामगार वर्ग बिचारा आहे, तो कुठेतरी त्या जानेवारी महिन्यात धान्य येतात घरी, आणि त्यानिमित्तानं गावात काहीतरी मनोरंजन पाहिजे, तेव्हा दंडाचं स्वरूप नाटकात रूपांतर झालं। आणि त्या काळात नवरगावला व्यंकटेश कला मंदिरच्या नावानं अजूनही 130 वर्ष अगोदरचं रजिस्ट्रेशन झालेलं मंडळ आजही आहे। ते कशामुळे आहे? आणि दुसरी गोष्ट झाडीपट्टी रंगभूमीची टिकून का आहे, तर माझ्या गावात हा एक म्हणजे नाट्य उत्सव आहे, मनोरंजन उत्सव आहे, प्रत्येक गाव तिथं नाटक, आणि त्या गावाच्या नाटकाच्या निमित्तानं येणारे पाहुणे, नवीन जावई किंवा लग्न जोडणारे मुलं-मुली, हा एक वेगळा एक त्याला माप आहे, त्या येण्यामागे उद्देश आहे, पैसा कमवणं अजिबात नाही आहे आता सुद्धा। तर हा एक सांस्कृतिक वारसा, आणि त्याच्यामुळे एक तरी गावात काहीतरी वर्षभर काहीतरी व्हावं। आता पहिल्यांदा ज्यावेळेस जो शेतकरी वर्ग तो बैलांच्या शर्यती भरवत होता, आणि त्यावर बंदी आली होती, पुन्हा ते सुरू झालं, आणि कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा असं वाटलं की झाडीपट्टी संपलेली आहे,
पण नाही, आता आम्ही 1-2 वर्ष पाहतो त्याला एक वेग पकडलेला आहे. म्हणजे झाडीपट्टीची नाड ही खरंच मी सलाम करतो म्हणजे इथल्या रसिकाला. आणि जेव्हा मला पद्मश्री मिळाला बाबू, त्यावेळेला मला विचारलं पत्रकारांनी की तुम्हाला कसं वाटतं हे, तुम्ही पद्मश्री तुम्ही कुणाला बहाल करणार. मी अभिमानाने सांगितलं की झाडीपट्टीची रंगभूमी खरंच वेगळी आहे. इथला जो रसिक मला 50 वर्षापर्यंत नाटकाला गर्दी करतो आणि त्याच्यामुळे झाडीपट्टी जिवंत आहे. खऱ्या अर्थानं हा मान विकली मी त्या, पण खरा मान त्या पद्मश्रीचा त्याचा आहे, त्याच्यासाठी अर्पण करतो. त्याने आम्हाला टिकवून ठेवले, त्यातून आपण आहोत. आणखीन मला तुम्हाला एक विचारावं वाटेल की आत्ता जी तरुण पिढी झाडीपट्टी रंगभूमीवर काम करते आहे, बरोबर आहे, त्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश देऊ? एकच सांगतो काय, म्हणजे आता झाडीपट्टीचं आम्हाला आमच्या वेळेला स्पर्धा नव्हती खऱ्या अर्थानं, पण आज इतकं म्हणजे जवळपास आमच्या वेळेला 1-2 कंपन्या होत्या. आता तसं इतकं विस्तार झालेला की जवळपास 60-70 कंपन्या आहेत. 60-70 कोटीची उलाढाल होते. आणि आता त्या व्यवसाय रूप झाल्यामुळे स्पर्धा निर्माण झाली. म्हणजे तो मंडळ कसा करतो कसा, आणि त्याच्यामध्ये येणारा कलाकार सुद्धा मग सरस मी कसा होईल, तर मग कोणीतरी नक्कल करतो. तर ते त्यांनी नक्कल करणं बंद करावं. कुठेतरी माझं हे आहे, कारण नक्कल टिकत नाही. माझं हे आहे, कारण काहीतरी दाखवल्याशिवाय स्वतःचा स्वीकारत नाही अस्तित्व. तर माझं एवढं सांगणं आहे की त्यांनी त्याच्या आहारीने जातं. तुमचा आज चुकाल, पण उद्या तुमचं जे आहे, तुमचं भांडवल आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे उभे करू शकाल. तर आजच्या प्रकारे शिकण्याची प्रवृत्ती ठेवली पाहिजे आजच्या कलाकारांनी. काहीतरी समाजामध्ये फार मोठं विद्यापीठ आहे. मी नेहमी सांगतो की समाजच तुमच्या अभिनयाचं खरं विद्यापीठ आहे. तुम्ही आजूबाजूला बघा, तुम्हाला काय मुखवटे भेटतील तुमच्या अभिनयात साजरे करणारे, काही तुम्हाला लुक्स मिळतील. तर हे त्यातून आणि ज्या समाजात जे नाटक चालतं त्याला आपलं जवळचं वाटतं ना. ज्या सामाजिक जे नवीन लेखक झाले झाडीपट्टीमध्ये आहेत, त्यांनीच विषय निवडले. शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील, सांसारिक भांडणं असतील किंवा खेळातले विरोध असतील, हे त्याला अगदी जवळचे वाटतात, म्हणून तो त्या नाटकाला गर्दी करतो. आदरणीय परशुराम खुडे सर यांनी एक चांगला संदेश दिला. झाडीपट्टीची संस्कृती अशीच पुढे नेऊया आणि तिला जपूया. धन्यवाद. नमस्कार.